नमस्कार. डॉक्टर्स किचनच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी स्पेशल असे ॲपल स्मूदी. नवरात्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी फळभाज्या खाऊन, काही ठिकाणी अन्नपदार्थ खाऊन, काही ठिकाणी उपवासाचे पदार्थ खाऊन आणि काही ठिकाणी फक्त फलाहार किंवा दूध असं घेतलं जातं. पण फलाहार हा जनरली सर्वत्र कॉमन आहे. त्या दृष्टीने मी ॲपल स्मूदी ही दाखवणार आहे. चला तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. 2 ग्लास स्मूदीसाठी आपल्याला 2 सफरचंद लागणार आहेत, 4 अक्रोड, 4 खजूर, अर्धासा केळ, 6 भिजवलेले बदाम आणि अर्धासा चमचा सब्जाचं बी भिजवलेलं आणि पाव चमचा वेलची पावडर. त्यातली केळी, सब्जाचं बी आणि वेलची पावडर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. सफरचंदाचे देठ काढून आपण त्याची सालं काढून घ्यायची आहेत. अलीकडच्या काळात सफरचंदाला वरून वॅक्स लावलं जातं आणि त्यामुळे त्याची सालं काढलेली ही आपल्याला बरी पडतात. ॲपल इन अ डे कीप्स डॉक्टर अवे असं म्हटलं जातं. त्यानुसार सफरचंदाचं आपल्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भिजवलेले जे बदाम आहेत त्याचीही आपण अशी सालं काढून घ्यायची आहेत. बदाम हे प्रोटीनने रिच आणि व्हिटॅमिन ईने युक्त आणि वेट लॉसमध्ये ह्याचे चांगले फायदे असतात. त्याच पद्धतीने आपण खजुराच्या बिया पण काढून घ्यायच्या आहेत. केळं पण अर्ध घ्यायचं आहे. केळ्यामध्ये पोटॅशियम तसेच इतर प्रोटीनचंही प्रमाण जास्त असतं. हे आपल्या मेंटल हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं. अशा पद्धतीने ही सर्व आपण सफरचंद वगैरे आतल्या बिया काढून चांगलं चिरून घ्यायचं आहे. आपण या स्मूदीमध्ये देशी गाईचं दूध वापरलेलं आहे 1 ग्लास. त्याच्याऐवजी आपण कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाचं दूध वापरू शकता. सर्व फळं आपण सब्जाचं बी सोडून इतर सर्व फळं ही दूध घालून आपण ज्युसरला अशा पद्धतीनं त्याचं ज्यूस बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही ॲपल स्मूदी आपली तयार झालेली आहे. ही आपण 1 ग्लास स्मूदी अगदी नाश्त्यासाठी खूप एनर्जेटिक अशी होते. आपल्या आवडीनुसार आपण ह्यात आत्ता बाहेर ऑक्टोबर हीट चालू आहे त्यामुळे सब्जाचं बी टाकू शकता. ते प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. सब्जाचं बी हे उष्णता कमी करण्यासाठी आणि बेली फॅट कमी करण्यासाठी आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवण्यासाठी सब्जाचं बी हे खूप चांगलं उपयोगी पडतं. इतर वेळीसुद्धा आपल्याला हा नाश्त्याचा हेल्दी प्रकार म्हणून आपण हा खाऊ शकतो. लहान मुलांसाठी आपण अशा पद्धतीनं चॉकलेट सिरप टाकून तो मुलांना अट्रॅक्टिव्ह असं आईस्क्रीमऐवजी हेल्दी नाश्ता म्हणून आपण देऊ शकतो. यामुळे दिवसभर मुलं एनर्जेटिक राहतात आणि हा सकाळी जर आपण 1 ग्लास ॲपल स्मूदी घेतली तर बऱ्याचदा दिवसभर आपल्याला भूकही लागत नाही, कारण ह्यातील पदार्थ सर्व फायबर रिच आणि वेट लॉसला उपयोगी अशी ही रेसिपी आहे. इतर उपवासाच्या वेळीसुद्धा आपण ही खाऊ शकतो. आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा आणि माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.